तिकडे आंदोलनस्थळी चिखलाचं साम्राज्य आहे आणि तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूर वर्धा रोडवरील आंदोलन स्थळावरती काय परिस्थिती आहे? पाऊस सतत पडतो आहे, रात्रभर पाऊस झाला आणि त्यामुळे मैदानावरती चिखल जिकडे तिकडे चिखल झालेला आहे। चिखलाचं साम्राज्य आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि आपण समोर बघू शकता एक ट्रॅक्टर उभा आहे आणि ट्रॅक्टरनी मागे एक चारचाकी वाहन आहे जे चिखलामध्ये अडकलेलं आहे, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न ट्रॅक्टर करताना दिसतो आहे, पण आता त्या प्रयत्नाला यश येत नाही आहे। ट्रॅक्टरनी गेले 10-15 मिनटं त्या चारचाकी वाहनाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ती चारचाकी वाहन अजूनच चिखलामध्ये रुतल्याचं दिसून येत आहे। आपल्यासोबत इथे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी ट्रॅक्टर्स आणले होते, चारचाकी गाड्या आणल्या होत्या, पण त्यांची वाहनं बाहेर कशी काढायची हा प्रश्न आहे, कारण चिखल मैदानात खूप आहे। आपलं नाव काय, कुठून आलात आणि कोणती गाडी आहे आपल्याजवळ? मी अर्जुन महानोर मेंढपाळ। आम्ही मेंढ्या पण आणलेल्या आहेत ट्रॅक्टरमध्ये। आमच्या रात्रीपासून एवढा चिखल झालेला आहे की विचारायचं काम नाही। आमच्या मेंढ्या पण तिथं फसलेल्या आहेत त्या ट्रॅक्टरमध्ये आणि त्या मेंढ्यांना चारा पण आणलेला नाही, काहीच नाही। आणि रात्रीपासून आम्ही प्रयत्न करतोय, इथं बाहेर निघायचा पण गाड्या निघत नाही आहे। आणि शासनाची आज बैठक लागली आहे, आज जर निर्णय लागला नाही तर पूर्ण रेल्वे लोक आम्ही सगळे जेवढे ट्रॅक आहेत तेवढ्या ट्रॅकवर आम्ही लाखो मेंढ्या घेऊन उतरणार आहेत। जोपर्यंत आमचा कर्जमाफी आमच्या अन्य मागण्या ज्या आहेत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। पूर्ण आपण ज्या मेंढ्या आणलेल्या आहेत ट्रॅक्टरमध्ये त्या कशाला, काय उद्देश? आमच्या मेंढपाळांचे जे चराई क्षेत्र आहे ते चराई क्षेत्र आम्हाला काही वर्षापासून चराई क्षेत्र आम्हाला मिळत नाही आहे। आमच्या मेंढ्या बरसातीत खूप मरतात, आम्हाला 1 रुपयाचाही लाभ मिळत नाही आहे। आमचे वंचित आहेत सगळे, आमचे भटकंती आहे। 75 वर्ष स्वातंत्र्य मेंढ्यांचा वापर जो आहे तो आपण रस्ता रोको आणि रेल रोकोसाठी करणार? हो, रेल रोकोसाठी आम्ही मेंढ्याचा वापर करणार आहेत। लाखो मेंढ्या आम्ही रेल्वेवर घेऊन जाणार आहेत। पण आता त्या गाड्या बाहेर निघत नाही आहेत, तरी आम्ही कशात तरी घेऊन आम्ही रेल्वे रोकोवर घेऊन जाणार आहोत। तर आपण पाहू शकतो दरम्यानच्या काळामध्ये मागे ट्रॅक्टरनी पुन्हा आपला प्रयत्न सोडून दिलेला आहे आणि चारचाकी वाहनाला सोडून आता ट्रॅक्टर स्वतः बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे, पण चिखल इतका झालेला आहे की ट्रॅक्टरला सुद्धा बाहेर निघायला खूप प्रयत्न करावे लागत आहेत। तर एकूणच नागपूर वर्धा रोडवर कापूस संशोधन केंद्राच्या बाजूला जे मैदान आहे जिथे आंदोलन स्थळ आहे तिथली ही परिस्थिती आहे। चिखलाचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे गाड्या अडकलेल्या आहेत, गाड्या बाहेर काढायच्या कशा या विवंचनेत इथले आंदोलनकर्ते आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।